विद्यार्थी मित्र हो नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय चिटणीसाची कार्यपद्धती, इयत्ता 11वी वाणिज्य. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने. विषय शिक्षक प्राध्यापिका सौ तुपे एपी. आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण 6 पाहणार आहोत. कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. यामध्ये आज आपण उपघटक आहे कंपनीचे संचालक तो अभ्यासणार आहोत. प्रस्तावना. कंपनी ही कृत्रिम व्यक्ती असून तिचे मालक भागधारक असतात, परंतु भागधारक कंपनीचे व्यवस्थापन स्वतः पाहत नाहीत. ते कंपनीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी संचालकांची नियुक्ती करतात. संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात. ते कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहतात. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहिती आहे की कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणजेच ती एखाद्या व्यक्तीप्रमाणे व्यवहार करू शकत नाही. म्हणजे जरी तिचे मालक हे भागधारक असतील तरी सुद्धा भागधारक कंपनीचे व्यवस्थापन पाहतीलच असे नाही, कारण भागधारकांना स्वतःचे व्यवसाय असतात किंवा ते व्यवस्थापन करण्यास उत्सुक नसतात. म्हणून भागधारक कंपनीचे दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी कंपनी मार्फत संचालकांची नियुक्ती करत असतात. हे संचालक कंपनीचे दैनंदिन कामकाज व्यवस्थापन पाहत असतात. कंपनीचे व्यवस्थापन व मालकी यांच्या विभाजनाची कारणे. कंपनीचे मालक जरी भागधारक असतील तरी सुद्धा ते कंपनीचे व्यवस्थापन पाहत नाहीत. म्हणून कंपनीच्या व्यवस्थापन व मालकी यांच्या विभाजनाची कारणे पुढील प्रमाणे. कंपनीची विस्तृत व्याप्ती. कंपनीचे भांडवल हे मोठ्या प्रमाणावर असते. कंपनीची व्याप्ती ही विस्तृत प्रमाणावर असते, त्यामुळे तिची मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये विभाजन झालेले आपणास पाहावयास मिळते. त्यानंतरचा मुद्दा आहे सभासद संख्या असंख्य. कंपनीचे भांडवल हे लहान लहान भागांमध्ये विभागलेले असते. हे भांडवल धारण करणारे कंपनीचे सभासद म्हणजेच मालक असतात. हे सभासद असंख्य असतात. ते विखुरलेल्या ठिकाणी असतात. विखुरलेल्या ठिकाणी म्हणजेच कंपनीचे भांडवल हे कोणतीही व्यक्ती धारण करू शकते. कोणतीही व्यक्ती कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते. कंपनीने विक्रीस काढलेले भांडवल खरेदी करणे भागधारकांना सहज शक्य असते, कारण या भागांची किंमत ही अल्प असते. त्यामुळेच ही सभासद संख्या मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यानंतर सभासद व्यवस्थापनास उत्सुक नसतात, कारण सभासद हे जरी मालक असतील तरी सुद्धा ते कंपनीचे व्यवस्थापन पाहतीलच असे नाही. त्यानंतर सभासद पात्रता व क्षमता याबाबत अपुरे असतात. म्हणजेच जरी भागधारकांनी किंवा सभासदांनी कंपनीचे भांडवल खरेदी केलेले असले तरी सुद्धा त्यांना व्यवस्थापन येईलच असे नाही, किंवा जरी क्षमता असेल तरी सुद्धा त्यांना कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळ असेलच असे नाही. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन आणि मालकी यामध्ये फारकत झालेली दिसून येते. कंपनी व्यवस्थापनाचा क्रम. आता आपण सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये पाहिलेले आहे की कंपनीचे मालक हे भागधारक असतात. त्यामुळे हा जो पुढे डायग्राम दिलेला आहे त्याच्यामध्ये भागधारक हे सर्वोच्च स्थानावर आहेत, परंतु भागधारक हे कंपनीचे व्यवस्थापन पाहतीलच असे नाही. त्यामुळे भागधारक संचालक मंडळांची नियुक्ती करतात. त्यामुळे भागधारकांनंतर कंपनी व्यवस्थापनामध्ये संचालक मंडळ येते. त्यानंतर संचालक मंडळानंतर कंपनी व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकीय मंडळाचा समावेश केलेला आहे. यामध्ये वेगवेगळे व्यवस्थापकीय मंडळ म्हणजे वेगवेगळे विभाग खालील आकृतीमध्ये दाखवलेले आहेत, ज्याच्यामध्ये CFO चीफ फायनान्शियल ऑफिसर, ज्याला व्यवस्थापक असं म्हटलं जातं, जो कंपनी संबंधित आर्थिक बाबी आहेत त्या पाहत असतो. COO चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी. आता हा अधिकारी प्रत्येक प्रादेशिक समूहानुसार वेगवेगळा असतो. हा अधिकारी त्या विभागाचं काम पाहत असतो. CLO चीफ लॉ ऑफिसर म्हणजे कायदा तज्ज्ञ. कंपनीच्या बाबतीत ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी याची नियुक्ती केली जाते. CTO चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणजेच हा व्यवस्थापक कंपनीच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या बाबी पाहण्याचं काम करतो. CMO चीफ मार्केटिंग ऑफिसर विपणन
समूह म्हणजेच कंपनीने जे काही उत्पादन केलेले आहे ते उत्पादन विक्री करण्यासाठी या व्यवस्थापकाची नियुक्ती केली जाते. आणि सगळ्यात शेवटचा आहे CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, चिटणीस. चिटणीस हा कंपनीशी संबंधित असणाऱ्या कायदेशीर बाबी, सभांचे आयोजन करणे, संचालक मंडळाला मदत करणे इत्यादी कामे करत असतो. म्हणजे भागधारक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळ त्यामध्ये वेगवेगळे विभागांमध्ये ही कामे वाटून दिलेली असतात. यामध्ये आपण कंपनी संचालक पाहणार आहोत. अर्थ: कंपनी कायदा कलम 2 उपकलम 34 नुसार संचालक म्हणजे कंपनी संचालक मंडळात नियुक्त केलेले संचालक. म्हणजेच ज्या व्यक्तींची नियुक्ती भागधारकांकडून कंपनीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी केली जाते त्यांना कंपनीचे संचालक असे म्हटले जाते. साध्या शब्दात सांगावयाचे झाले तर कंपनीच्या कार्याची दिशा ठरवण्यासाठी व त्यावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तींना एकत्रितरित्या संचालक असे म्हटले जाते. हे संचालक मंडळ कंपनीचे दैनंदिन कारभार, प्रशासन उत्तम रीतीने पार पाडतात. कारण संचालक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्ती ह्या उच्च पदवी धारण केलेल्या असतात आणि त्या कार्यात निपुण असलेल्या व्यक्तींची नियुक्ती संचालक म्हणून केली जाते. संचालकांच्या नियुक्तीसाठीचे नियम आत्ताच आपण पाहिलेलं आहे की संचालक म्हणून काम करणारी व्यक्ती ही उच्च पदवी धारण केलेली असते. म्हणजेच संचालक म्हणून नियुक्ती ही फक्त व्यक्तीचीच होऊ शकते. केवळ व्यक्तीच संचालक म्हणजेच भागीदारी संस्था, संघटना यांची नियुक्ती संचालक म्हणून केली जात नाही किंवा व्यापारी प्रमंडळ हे संचालक होऊ शकत नाही. दुसरा नियम आहे संचालकांची संख्या. आता ही संचालकांची संख्या प्रत्येक कंपनीत किती असेल हे पुढील प्रमाणे आहे. सार्वजनिक कंपनी यामध्ये किमान 3 संचालक असणे आवश्यक आहे. खाजगी कंपनी असेल तर यामध्ये 2 संचालक असणे आवश्यक आहे. एक व्यक्ती कंपनी असेल तर यामध्ये 1 संचालक असणे आवश्यक आहे. आता हा जो दुसरा नियम आहे ती किमान संचालकांची संख्या यावर आहे. यानंतर कमाल संख्या. यामध्ये कंपनीमध्ये जास्तीत जास्त 15 संचालक असणे आवश्यक आहे. म्हणजेच जर सार्वजनिक कंपनी असेल तर त्या सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 3 संचालक आणि जास्तीत जास्त 15 संचालक असतात. जर याहीपेक्षा अधिक संचालकांची सार्वजनिक कंपनीला जर आवश्यकता असेल किंवा खाजगी कंपनीच्या बाबतीत सुद्धा किमान 2 आणि जास्तीत जास्त 15 संचालक असावेत. पण या व्यतिरिक्त जर कंपनीला अधिकच्या संचालकांची आवश्यकता असेल तर कंपनीला विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो आणि यानंतर कंपनीमधील संचालकांची संख्या वाढत असते. पुढचा नियम आहे एक महिला संचालक. म्हणजेच विहित कंपनीमध्ये किमान एक तरी महिला संचालक असणे आवश्यक आहे. भारतात वास्तव्य एका कॅलेंडर वर्षात किमान 182 दिवस त्या संचालकाने भारतात वास्तव्य केलेले असणे आवश्यक आहे. म्हणजेच जर तो संचालक कंपनीच्या कामानिमित्त किंवा त्याच्या स्वतःच्या कामानिमित्त भारत सोडून इतर देशात जाऊ शकतो, परंतु त्याने त्या कॅलेंडर वर्षातील म्हणजेच त्या आर्थिक वर्षातील किमान 182 दिवस भारतामध्ये राहणे आवश्यक आहे, तरच ती व्यक्ती संचालक होऊ शकते. आणि शेवटचा नियम आहे जास्तीत जास्त 20 कंपन्यांचा संचालक बनू शकतो. म्हणजे एकच व्यक्ती वेगवेगळ्या 20 कंपन्यांमध्ये एकाच वेळी संचालक पद भूषवू शकते. संचालक ओळख क्रमांक. म्हणजेच ज्या व्यक्तीला कंपनीचा संचालक बनायचे आहे त्या व्यक्तीला संचालक ओळख क्रमांक मिळवावा लागतो. यासाठी त्या व्यक्तीने ऑनलाईन संचालक ओळख क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. यामध्ये त्या व्यक्तीचा फोटो, तसेच त्याच्याशी संबंधित असणारी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. यानंतर ही सादर केलेली कागदपत्रे वैधानिक अधिकारी तपासतो आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला संचालक ओळख क्रमांक दिला जातो. विद्यमान संचालक किंवा ज्या व्यक्तीला संचालक बनायचे आहे त्या व्यक्तीला हा विशेष क्रमांक युनिक नंबर दिला जातो. प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच प्रत्येक संचालक व्यक्तीला हा संचालक ओळख क्रमांक मिळवणे आवश्यक आहे. एकाच संचालक ओळख क्रमांकावर
ती व्यक्ती दुसऱ्याही कंपनीत संचालक म्हणून राहू शकते. म्हणजेच या अगोदरचा जो आपण नियम बघितलेला आहे, एक व्यक्ती जास्तीत जास्त 20 कंपन्यांमध्ये संचालक राहू शकते. म्हणजेच ती व्यक्ती एका कंपनी व्यतिरिक्त जितक्या कंपन्यांमध्ये संचालक असेल तितक्या कंपन्यांमध्ये हा संचालक ओळख क्रमांक चालू शकतो. संचालक ओळख क्रमांक मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी फोटो, निवासी पुरावा इत्यादी नोटरीद्वारे प्रमाणित करून घ्यावे लागते. कंपनीचे दस्तऐवज ऑनलाईन पद्धतीने सादर करताना संचालकांना हा ओळख क्रमांक टाकणे आवश्यक असतो. ज्या दस्तऐवजांवर संचालक स्वाक्षरी करतात त्या सर्व दस्तऐवजांवर हा संचालक ओळख क्रमांक नमूद करावा लागतो. संचालक ओळख क्रमांकाचे महत्त्व. गुंतवणूकदारांना कंपनीची उच्चस्तरीय रचना समजते. जे गुंतवणूकदार कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहेत त्या गुंतवणूकदारांना सध्या कंपनीचे कोण संचालक आहेत, कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे, कंपनीचे प्रकल्प कसे आहेत, या सर्वाची माहिती संचालक ओळख क्रमांकावरून समजण्यास मदत होते. जर संचालक म्हणून काम करणारी व्यक्ती जर गुंतवणूकदारांना योग्य वाटली, खात्रीची वाटली, तरच ते कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. कंपनीबाबत तक्रारी, समस्या हाताळण्यास मदत होते. जर कंपनीने प्रकल्प पूर्ण करताना किंवा कोणत्याही आर्थिक बाबींमध्ये काही गैरप्रकार झाला तर त्या कंपनीमध्ये सध्या कोण कोण संचालक म्हणून काम करत आहे याची माहिती संचालक ओळख क्रमांकावरून समजते. कारण हा संचालक ओळख क्रमांक वैधानिक अधिकाऱ्याकडे रजिस्टर म्हणजेच नोंदवलेला असतो. त्यामुळे कंपनीबाबत काही तक्रारी किंवा समस्या जर निर्माण झाल्या तर त्या हाताळण्यास मदत होते. संचालकांचे गुन्हे समजण्यास मदत होते. जर संचालकांनी कंपनीमध्ये काही गुन्हे केले असतील किंवा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही जर गुन्हे केलेले असतील तर त्याची सुद्धा माहिती समजण्यास यामुळे मदत होत असते. त्यामुळे कंपनीमध्ये संचालक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक संचालकाने हा संचालक ओळख क्रमांक मिळवणे महत्त्वाचे आहे. पुढील मुद्दा आहे संचालकांची पात्रता. कंपनी संचालकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेविषयी कायद्यात कोणताही उल्लेख केलेला नाही. कंपनी कायदा पात्रता भागांविषयी कोणत्याही संचालकांवर सक्ती करत नाही. नियमावलीत तरतूद केल्याशिवाय या संचालकांना कंपनीचे भागधारकही असावे असेही काही बंधन नाही. स्वेच्छेने तो व्यक्ती कंपनीचा संचालक होत असतो. पुढील मुद्दा आहे संचालकांचे प्रकार. संचालकांचे प्रकार पुढील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे आहेत. प्रथम संचालक, आवर्ती संचालक, अतिरिक्त संचालक, पर्यायी संचालक, महिला संचालक, नामनिर्देशित संचालक, कार्यकारी संचालक, अकार्यकारी संचालक, स्वतंत्र संचालक, अल्पसंख्याक भागधारकांचे संचालक यांची माहिती पुढील प्रमाणे. प्रथम संचालक. प्रथम संचालकांची नेमणूक प्रवर्तक कंपनीच्या स्थापनेवेळी करतात. कंपनीच्या प्रथम सर्वसाधारण सभेपर्यंत ते पदावर राहतात. म्हणजे जर एखाद्या संचालकांची कंपनीचे प्रथम संचालक म्हणून म्हणजेच कंपनी स्थापन करताना नेमणूक केली गेलेली असेल तर तो संचालक पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत म्हणजेच प्रथम सर्वसाधारण सभेपर्यंत तो संचालक म्हणून त्या कंपनीमध्ये काम पाहतो. दुसरा प्रकार आहे आवर्ती संचालक. आळीपाळीने निवृत्त होणाऱ्या संचालकांना आवर्ती संचालक असे म्हणतात. म्हणजे जर कंपनीमध्ये जर एकूण 3 संचालक काम करत असतील तर त्यातील 2 संचालक दरवर्षी आळीपाळीने निवृत्त होतात. वर नमूद केलेल्यापैकी 1/3 संचालक दरवर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवृत्त होतात. चौथा प्रकार आहे पर्यायी संचालक. मूळ संचालकांच्या गैरहजेरीत ज्या संचालकांची नियुक्ती संचालकांचे कामकाज पाहण्यासाठी केली जाते त्याला पर्यायी संचालक असं म्हटलं जातं. पर्यायी संचालकांची नेमणूक 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी करता कामा नये. म्हणजेच जर एखादा संचालक काही कामानिमित्त किंवा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे कंपनीमध्ये संचालक हे काम करू शकत नसेल तर त्या संचालकांच्या गैरहजेरीत दुसऱ्या संचालकांची पर्यायी संचालक म्हणून नियुक्ती केली जाते आणि ही नियुक्तीपासून 3 महिन्यांपर्यंत वैध असते. पुढील प्रकार आहे 5 नंबरचा महिला संचालक. आपण
संचालक नियुक्तीचे नियम यामध्ये सुद्धा पाहिलेले आहे की प्रत्येक कंपनीमध्ये एक तरी महिला संचालक असणे आवश्यक आहे आणि हा महिला संचालक कोणत्या कंपनीत असणे आवश्यक आहे ते पुढील प्रमाणे आहे. प्रत्येक सूचीबद्ध कंपनीमध्ये एक महिला संचालक असणे आवश्यक आहे. रुपये 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वसूल भागभांडवल असलेल्या कंपनीमध्ये सुद्धा एक महिला संचालक असणे आवश्यक आहे. आणि रुपये 300 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वसूल भागभांडवल असलेल्या कंपनीमध्ये सुद्धा महिला संचालक असणे आवश्यक आहे. यानंतरचे संचालकांचे प्रकार आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. स्वाध्याय: कंपनी व्यवस्थापनाचा क्रम सांगा. धन्यवाद.